जीवनातील 10 कटू सत्य जे स्वीकारले की तुम्हाला त्रास होणार नाही, होणारा त्रास कमी होईल. नंबर 1 माझ्यासोबत बोलत राहायचं. जीवनात एकच गोष्ट फिक्स आहे, की कोणतीच गोष्ट फिक्स नाही. हे आहे पहिलं कटू सत्य. काय बोललो बोला मंडळी. जीवनात एकच गोष्ट फिक्स आहे, की कुठलीच गोष्ट फिक्स नाही. मला हे आवडतं, माझ्या आयुष्यात हे घडलं, पण नंतर ते तसं नाही घडलं, असं का झालं? मला हे हवं होतं, मग मी त्याच्यासाठी एवढे प्रयत्न केले होते, तरीसुद्धा ते मला नाही मिळालं किंवा पहिले माझं आयुष्य चांगलं होतं, आता ते आयुष्य खराब झालंय. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात एकच गोष्ट फिक्स आहे, की कुठलीच गोष्ट फिक्स नाही. मग तुम्हाला त्रास होईल का मंडळी? म्हणजे याचा अर्थ हे समजून घ्या, असं जर असेल मंडळी, की जीवनात कुठलीच गोष्ट फिक्स नाही, हेच फिक्स आहे, तर आत्ता जर तुमच्या आयुष्यात खूप चांगलं घडत असेल, तरी सुद्धा "उतू नका, मातू नका, घेतला वसा, टाकू नका." का बरं? कारण ही सुद्धा वेळ आपली बोला जाणारच. बरोबर? आणि जर तुमच्या आयुष्यात सध्याला तुम्हाला असं वाटतंय, की बॅड पॅच आहे, फॉर्म गेलेला आहे. जसं मागे विराट कोहलीचा गेला होता, तसं पण आता पुन्हा फॉर्म. बरोबर आहे की नाही? किंवा वाईट दिवस सुरू आहेत, आता काय चांगलं नाहीये बाबा घडत. तर याच्यावरती सुद्धा नाराज राहू नका, कारण हे सुद्धा बदलणार आहे. लक्षात येतंय का मंडळी? येस, नो बोलत राहा. जागरूक राहा जरा. येस, बरोबर आहे. म्हणजे पहिलं सत्य काय आहे, कटू सत्य, की एकच गोष्ट फिक्स आहे, की कुठलीच गोष्ट फिक्स नाहीये. जे घडतंय, जे होतंय, जे चालू आहे, बदलत राहणार आहे. बदल ही एकच गोष्ट अशी आहे, की जी आयुष्यात कधीच बदलत नाही. त्या बदलाला जर तुम्ही आनंदाने स्वीकारलं, तर बदलासोबत तुम्ही बदलता आणि जीवनासोबत आपणही जरा बदललो, शिकलो, समजूतदार झालो, आनंदी झालो, तक्रारी कमी झाल्या, चेहऱ्यावरती चुकीनं स्माईल आलं, की आपोआपच डोकं खराब होत नाही. कळतंय का? नंबर 2चं सत्य जीवनातलं. ते म्हणजे कधीही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, नशिबावर विश्वास ठेवू नका. कारण नशिबावरती तर फक्त जुगार खेळल्या जातो. काय बोललो मंडळी मी? बोला माझ्या पाठीमागे माझ्यासोबत. नशिबावर विश्वास ठेवायचा नाही. मग मेहनतीवर, कष्टावर विश्वास ठेवायचा. नशीब तर फक्त जुगारात चेक केलं जातं. समजतंय का? तुमचं नशीब तुमच्या कर्मानुसार बदलू शकतं. पण जर तुम्ही कर्मच केले नाही आणि नुसतंच याला त्याला दाखवत तुमचा हात, नुसतंच भविष्य त्याला दाखवत बसले, तर तो तुम्हाला त्याचा हात दाखवेल आणि जे आहे ते सुद्धा जाईल. भविष्य मी नेहमीच सांगत असतो, हातांनी बघायचं नसतं, हाताचं रेषा चेक करून भविष्य बघायचं नसतं, तर कष्ट करून याच हातांनी भविष्य घडवायचं असतं. नेहमी काय सांगितलं दुसरं बोला? नशिबावर विश्वास ठेवायचा नाही. जे आपण म्हणतो ना, तसं नशीब किती चांगलं तसं नशीब किती चांगलं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. कुणाला फुकट मिळेल, कुणाला कष्ट करून मिळेल, कुणाला मिळणारच नाही, कुणाला मिळेल. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. आपण आपल्या आयुष्यात जे आलं त्याला आनंदाने स्वीकारायचं आणि उगीच तक्रार करत बसायची नाही. कळतंय का मंडळी? ज्याला सहज मिळालं समजायचं त्याला परमेश्वराचा प्रसाद भेटला. ज्याला कष्ट करून मिळालं त्याला समजायचं की कर्माचं फळ भेटलं. ज्याला काहीच कष्ट करून सुद्धा मिळालं नाही, त्यानी समजायचं की अजून कष्ट जास्त कर, नक्कीच मिळणार आहे. वेळ तुमचीही येणार आहे, पण नशीबच खराब म्हणून शांत बसून राहायचं नाही. नाराज व्हायचं का? नाही. येस. नंबर 3 सगळ्यात महत्वाचं कटू सत्य. जळणाऱ्या लोकांवर चिड करू नका. तुम्हाला मागं खेचणाऱ्या लोकांमुळे नाराज होऊ नका. त्यांची चर्चा पण करू नका. अहो, तुमच्यावर जळणारे जे लोकं आहेत, ते तुमच्यावर जळतातच याच्यामुळे, की त्यांनी हे एक्सेप्ट केलं, की त्यांच्यामध्ये असं काहीतरी नाहीये, जे तुमच्यात आहे. ते तुमची बरोबरी करू शकत नाही आणि मागं खेचणाऱ्यांनी हे एक्सेप्ट केलं, की तुम्ही पुढे आहात. मग जर तुम्ही त्यांच्यात गुंतले, तर तुम्ही पुढे बघू शकणार नाही. त्याच्यामुळे दुनिया जले तो जले. अपना-अपना काम करत राहायचं आहे. एक वेळ अशी येते, की सुरुवातीला तुम्हाला नावं ठेवणारे
तुमच्यावर जळणारे, तुमच्याबद्दल वाईट बोलणारे आणि तुमच्यावर टीका करणारे लोकंसुद्धा ज्यावेळेला तुम्ही यशस्वी होतात, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक असतात किंवा जरी त्यांनी निगेटिव्ह बोलणं सोडलं नाही, तरी आपल्याकडनं ते शिकत असतात. आपणच जर त्यांच्यासारखं झालो, तर आपला प्रवास थांबून जातो. कळतंय का मंडळी? त्याच्यामुळे हे पक्कं लक्षात ठेवा, की आपल्यावर टीका करणारे, जळणारे लोकं जे आपल्या आजूबाजूला जरी असले, तर फार त्यांच्यावर कॉमेंट करणं किंवा टिप्पणी करणं आणि त्यांच्याविषयी बोलत राहणं आणि त्यांच्याविषयी विचार करणं, हे तुमच्या यशाला अडथळा ठरू शकतं. हे तुमच्या समोर जाण्याला सगळ्यात मोठा एक भिंत उभी राहील आणि ती जी तुम्ही पार करू शकणार नाही आणि त्याच्यातून तुम्हाला नैराश्य येईल, कारण तुम्ही त्याच्यात गुंतून जाताल. म्हणून लोकं काय म्हणतात याचा विचार न करता तुमच्यातल्या क्षमतेने पूर्ण कामं करा. लोकं जे आज तुम्हाला नावं ठेवतील, उद्या तुमचं नाव घेतील. जे लोकं आज तुम्हाला नावं ठेवतात किंवा वाईट बोलतात, उद्या हेच लोकं सांगतील इतरांना, की "हां, अरे ते ना, ते तर आम्ही लहानपणापासून ओळखतो. हो, तो लहानपणापासूनच असा होता." त्याच्यामुळे लोकं आपल्या परिस्थितीनुसार बदलतात. तुम्ही लोकांच्या परिस्थितीनुसार तुमची मनस्थिती बदलू नका. तुम्ही खरं तर दुसऱ्यांचा विचारच करायचा नाही मंडळी, एवढं पक्कं लक्षात ठेवा. आणि असं विचार नका करू, की असं कशामुळे? असं कशामुळे? कृष्ण होता तर कंस होता, राम होता तर रावण होता, त्याच्यामुळे पांडव होते तर कौरव होते, गौतम बुद्ध होते तर दरोडेखोर अंगुलीमाल होता. महत्त्वाचं एक आहे, ते त्यांचे नियम फॉलो करतील, ते त्यांच्याकडे जे आहे ते देतील. आपण आपले नियम फॉलो करायचं आणि आपल्याकडे जे आहे ते वापरायचं. पण नाराज व्हायचं नाही. चर्चा करायचीच, तर नकारात्मक लोकांची चर्चा न करता, जे आयुष्यात सकारात्मक लोकं भेटले, त्यांची चर्चा करा. जे तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं, तर त्याच्याविषयी बोलत राहा आणि पॉझिटिव्ह बोलायचं आणि पॉझिटिव्हिटीच आपल्यामध्ये आहे याची जाणीव ठेवायची आहे. नंबर 4 नंबर 4थं कटू सत्य हे अत्यंत महत्वाचं आहे. कळतंय? ऐकतायत? येस. नंबर 4 ज्यांना तुम्ही आवडत नाही अशांच्या मागं लागू नका. प्रेमासाठी भीक मागू नका आणि कुणाला तुम्ही कसे बरोबर आहात ते काही एक्सप्लेन करत बसू नका. कळतंय का? एखादी व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेली, एखादी व्यक्ती जी तुमच्यावर प्रेमच करत नाही, त्याला भीक घेऊन, कटोरा घेऊन, "अरे मला बघ, अरे मला बघ, अरे मला बघ" असं म्हटलं, की अजूनच त्याला जास्तच मग चेव चढतो. एक गोष्ट तुमच्या डोक्यात तुम्ही का घेत नाही, की तुम्ही कशासाठी दुसऱ्याला एक्सप्लेन करत बसतात? जे लोकं तुमचे आहेत, नीट ऐका. जे लोकं तुमचे आहेत, त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. त्यांना तुमच्यावर विश्वास आहे, की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्या चांगल्यासाठी करता. बरोबर आहे? पण ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वासच नाही, अशा लोकांना तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा पटूच शकत नाही. ते तुमचं कधीच ऐकू शकत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याला स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडायचं नाही आणि असे लोकं जे तुमच्यावर अविश्वास ठेवतात किंवा जे तुम्हाला जे सोडून जाण्याची ज्यांची इच्छा आहे किंवा जे तुम्हाला म्हणतात, की तुझं माझ्या आयुष्यात काही स्थानच नाही महत्वाचं. अशा लोकांमुळे नाराज राहायचं नाही. कुणाच्या जाण्याने काही आयुष्य संपत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्याकडनं काही वाईट काम करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं 100% द्या. अनेक फोन येतात. ही व्यक्ती सोडून गेली, या व्यक्तीने असं केलं. ती व्यक्ती तशी करते, मी त्याला एवढं दिलं, त्याने मला असं केलं. जीवनाचं कटू सत्य सांगतोय. जी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते ना, जाऊ द्या, जाऊ द्या. कळतंय का? तुमचं प्रेम तुम्ही 100% केलंय ना, ज्याचा विश्वास नाही त्याला जाऊ द्या, सोडून द्या. नका मागे लागू तुम्ही त्याच्या. एक दिवशी कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला कळेल आणि नाही कळालं तरी ठीक आहे, कुणा वाचून काही अडत नाही. ना त्यांच्या वाचून तुमचं अडेल, ना तुमच्या वाचून त्यांचं अडेल. असं जरी तुम्ही म्हटलं, की एक दिवस त्याला कळेल, काही कळत नसतं मंडळी. आयुष्याचा हा नियम आहे. तुम्ही कधी झाडाच्या खाली बसलेले असताल, तर झाडाचं वाळलेलं पान गळून पडताना तुम्ही पाहिलं असेल. आहे की नाही सांगा? झाड नाराज होतं का? त्याच्यामुळे नाराज नका राहू मंडळी. हे 100% लक्षात ठेवा, की ज्याला
सोडून जायचंय, जाऊ द्या. जो प्रेम करत नाही, भीक मागू नका. तुम्ही तुमचं 100% द्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे उगीचच कुणाला काही एक्सप्लेन करत बसू नका. कारण आपल्या लोकांना एक्सप्लेन करावं लागत नाही. मंडळी, मी बोलतोय ते समजतंय का? ज्या दोघांमध्ये प्रेम आहे, त्याला एक्सप्लेन करण्याची गरज आहे का सांगा? नाहीये. ते बरोबर अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये, ते समजून घेतात. जसं कबीरजींनी एकदा जेवायला बोलवलं एका जणाला आणि जेवायला बोलवल्याच्या नंतर भाजीत मीठ कमी पडलं बायकोकडनं. बायकोकडनं भाजीत मीठ कमी पडल्याच्या नंतर ते सगळे करायला लागले, "अरे मीठ कमी पडलं, मीठ कमी पडलं." कबीरजी मात्र काही नाही. त्यांनी मस्त आनंदाने जेवण केलं. सगळ्यांना प्रश्न पडला, "कसं काय आनंदाने जेवण केलं तुम्ही?" आणि भाजीत मीठ कमी होतं, पण वरणात भाजीत मीठ जास्त पडलं होतं. वरणात मीठ कमी होतं. मी सगळं एकत्र केलं. मला काही जाणवलंच नाही. मी समजून घेतलं, की होऊ शकतं एखाद्याकडनं. एखाद्या वेळेला काहीतरी घडू शकतं. समजतंय का मंडळी? कुठल्याही रिलेशनमध्ये अंडरस्टँडिंग, माफ करणं, कुठल्याही रिलेशनमध्ये समजून घेणं हे खूप आवश्यक आहे. वेळ दुपारची होती, जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर अंगणात बसलेलं असताना कबीरजींनी मग बायकोला सांगितलं, "अगं, जरा तो कंदील पेटव आणि मला आणून दे बरं, मला वाचायचंय." बायकोनी काही विचारलं नाही, कंदील पेटवला आणि आणून दिला. ह्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी पुन्हा बायकोला विचारलं, "अहो, दुपारची वेळ आहे, कंदिलाची गरज नाहीये. तुम्ही का आणून दिला?" त्या बायकोनी सांगितलं, "मी कशाला डोकं लावू? जर कंदील माझ्या नवऱ्याला लागतोय आणि मी जर तुमच्यासमोर विचारत बसले, की कशासाठी लागतो? मी माझ्या पद्धतीने विचार करते. माझ्या पलीकडे जाऊन परमेश्वराशी जोडलेले आहेत. त्यांना निश्चित काही ना काहीतरी काम असेल. मग कशाला प्रश्न विचारायचा? आमचं जीवनच दोघांचं असं आहे, की आम्ही प्रेम करतो आणि प्रेम करतो म्हणजे काय करतो? तर एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. एकमेकांच्या चुका काढत बसत नाही आणि एकमेकांना समजून घेतो. समजतंय का? तर जे लोकं असे करत नाहीत, तुम्ही त्यांना एक्सप्लेनेशन देतायत मंडळी. खरंच तुम्ही एक्सप्लेनेशन देऊन ते लोकं खुश होतील आणि जाणाऱ्याला तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या लाईफमधून निघून जाणाऱ्याला तुम्ही अडवून खरंच तो परत येईल? ज्या क्षणाला नीट ऐका हे ठिकाणावर ठेवून, फार इमोशनली विचार केला ना तुम्हाला, तर तुम्ही रडत बसताल. ज्या व्यक्तीने तुमच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थच आहे, की आता त्याला नाही राहायचं तुमच्यासोबत आणि जबरदस्तीने तुम्ही कुणालाही तुमच्याकडे ठेवून घेऊ शकत नाही. समजतंय का मंडळी? खुश राहा. एकट्याने खुश राहणं शिकून घेतलं पाहिजे. आपली कामं, आपलं जीवन, आपल्या जीवनातला आनंद तुम्ही आनंदी बना. आनंद बरोबर तुमच्या प्रत्येक कार्यातून दिसेल. हे काहीतरी घडल्याच्या नंतर मी आनंदी होईल, असे लोकं कधीच आनंदात राहत नाही. त्याच्यामुळे फार नाराज राहून तुमचं आयुष्य तुम्ही खराब करून घेतलं आणि तुम्ही सुसाईड करून आत्महत्या करून घेतली आणि तुम्ही मरून गेले आणि मारून घेतलं स्वतःला म्हणजे समोरच्याला फरक पडतो, असं काही नसतं. ज्याला फरक पडतो, त्याला तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा सुद्धा फरक पडतो. तो बरोबर काळजी घेतो. त्याला बरोबर प्रेम असतं. ते त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून जाणवतं आणि त्याला काही फरकच पडून घ्यायचा नाही आणि वाईटच वाटून घ्यायचंय. याचा अर्थ प्रेम संपलं. याचा अर्थ विश्वास संपला. आता तुम्ही इग्नोर करा, सोडून द्या आणि तुमचं लाईफ जगा. 4 कटू सत्य सांगितले. 5वं खूप महत्वाचं आहे मंडळी. 5वं कटू सत्य काय? आयुष्यातल्या अडचणी, संकट, प्रॉब्लेम आणि कठीण दिवस जे काही शिकवतात, ते संपूर्ण शाळा आणि कॉलेजमधलं शिक्षण सुद्धा शिकवू शकत नाही. हा 5वा नियम आहे. बोला काय सांगितलं मी? आयुष्यातले संकट, प्रॉब्लेम, टेन्शन आणि कठीण दिवस, वाईट दिवस जे काही शिकवतात, ते कुठलंच पुस्तक, कुठलंच कीर्तन, कुठलाच सत्संग आणि कुणीच तुम्हाला शिकवू शकत नाही. कारण तुम्हाला डायरेक्ट अनुभव असतो. चांगले दिवस तुम्हाला दाखवतात, की तुम्ही कोण आहेत आणि वाईट दिवस तुम्हाला दाखवतात, की तुमचे कोण आहेत. हे लक्षात ठेवा. कठीण दिवस तुम्हाला मजबूत करतात मंडळी. वाईट दिवस तुम्हाला मजबूत करतात. वाईट माणसं आयुष्यात आलेले तुम्हाला अनुभव तुम्हाला देतात, की काय करायला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात वाईट नाही पाहिजे, संकट नाही पाहिजे. का आलं म्हणून रडत बसायचं नाही. त्यावेळेला जे संकट आलं पहिल्यांदा मनात विश्वास ठेवायचा, की मी बस 100% 100% संकटाला पार करणार आहे. मी करू शकतो. येस, माझ्यात ती ताकद आहे, माझ्यात ती शक्ती आहे. मी 100% त्याला सामोरं जाणार. येस, म्हणजे मी बोलतोय ते पोहोचतंय का तुमच्यापर्यंत? ज्यावेळेस तुम्ही म्हणतात ना, की एखादी गोष्ट
तो असा का वागला? हे संकट का आलं? त्यांनी त्याच्या आयुष्यात असं का केल्यामुळे मला त्रास झाला? मग शेजारचा असा का वागला? किंवा माझं काहीतरी पैसे गेले माझे अचानक, गाडीला काहीतरी झालं, घरात काहीतरी झालं, आता हे झालं. ठीक आहे. डोक्यात हे पक्कं ठेवा. डोक्यात हे पक्कं ठेवा, की कधी-कधी आयुष्यामध्ये चढ-उतार येतात. त्या चढ-उतारामध्ये तुम्ही स्टेबल राहा ना. हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. मी नेहमी तुम्हाला उदाहरण देतो, की तुमचा चेहरा जर असा एखाद्या फळीसारखा प्लेन राहिला असता तर? कोण ओळखायला असतं सांगा बरं? डोळे मध्ये आहेत, चेहरा बघा, नाक कसं आहे, कपाळ कसं आहे, भुवया कशा आहे, गाल कसे आहेत, हनुवटी कशी आहे. असंच पाहिजे ना. सेम असंच आहे. जीवनामध्ये चांगलं-वाईट होत असतं. हे कसं आहे मंडळी, तुमचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. निगेटिव्हच घडतंय, निगेटिव्हच घडतंय. ते निगेटिव्हच विचार करताय. चांगले विचार गरजेचे आहेत. आणि निगेटिव्ह विचार गरजेचे. निगेटिव्ह विचार सुद्धा तुम्हाला पुढे नेतात. नीट ऐका माझं. असं चेहऱ्यावर स्माईल ठेवून मी काय बोलतोय. पॉझिटिव्ह विचार करणं जेवढं गरजेचं आहे, तेवढे निगेटिव्ह विचार पॉझिटिव्हली करणं गरजेचं आहे. अहो मंडळी, काय बोललो मी बोला. पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्हली करणं जेवढं गरजेचं आहे, तेवढंच जीवनातल्या निगेटिव्ह गोष्टींकडे निगेटिव्ह विचार सुद्धा पॉझिटिव्हली करणं गरजेचं आहे. कळतंय का मी काय सांगतोय? कुणीतरी पॉझिटिव्ह विचार केला आणि पॉझिटिव्ह विचार करून पेन्सिल तयार केली. पण एका जणाने निगेटिव्ह विचार केला, की या पेन्सिलने काहीतरी चुकीचं लिहिलं जाऊ शकतं. मग त्याने काय तयार केलं? खोड रबर तयार केलं. पण तो निगेटिव्ह म्हणजे पूर्ण निगेटिव्ह होता का? नाही, निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह. मी तेच सांगितलं. कुणीतरी पॉझिटिव्ह विचार केला आणि उडणारं विमान तयार केलं. पण कुणीतरी त्याच्यात निगेटिव्ह विचार केला, की अरे उडणाऱ्या विमानातून जर पडलो तर? मग त्यांनी पॅराशूट तयार केलं. कळतंय का मंडळी? कुणीतरी गाडी तयार केली. पण एखाद्याने निगेटिव्ह विचार केला, जर ॲक्सिडेंट झाला तर? आणि मग त्याने एअरबॅग तयार केली. समजतंय का मंडळी? त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, की पॉझिटिव्ह विचार पण आवश्यक आहे आणि जीवनात निगेटिव्ह गोष्टी घडणं सुद्धा आवश्यक आहे. निगेटिव्ह गोष्टींकडे जो पॉझिटिव्हली बघतो ना, त्याचं आयुष्यच बदलून जात असतं. म्हणजे निगेटिव्ह घडलं म्हणून नाराज राहतात. असं का घडलं, असं का घडलं, असं का म्हणून चिड करत बसतात ना, त्यांचं डोकं दुखतं. त्याचा राग ते घरात काढतात बायकोवर, बायको नवऱ्यावर आणि दोघं मिळून पोरांवर आणि पोरं पुन्हा त्यांच्या भावांवर आणि ते सगळे भावंड नंतर पुन्हा आई-बापावर. त्याच्यामुळे आत्ता तरी चेहऱ्यावरती स्माईल आहे का बघा. 32च्या 32 दात दिसतायत का बघा बरं एकदा. आणि ठीक आहे, इट्स ओके टू बी समटाईम्स नॉट ओके. कधी-कधी वाईट जरी घडलं ना, इट्स ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. त्याच्यामुळे एकदा हे एक्सेप्ट केलं, डोक्यावरचं किती ओझं उतरून जाईल तुम्ही बघा ना मंडळी. म्हणजे ओझं का बरं? का घडलं? का घडलं? कशामुळे घडलं? असं का घडलं? तसं का घडलं? हे व्हायला नको होतं, ते व्हायला नको होतं. मी एवढं चांगलं काम केलं, इतकं निगेटिव्ह का बरं झालं? अरे ठीक आहे. ओके. समजतंय का मंडळी मी बोलतोय ते? सूर्य छान आहे, मस्त आहे, कळतंय. पण चंद्रही छान आहे हो. चंद्र सुद्धा छान आहे. सूर्याचा प्रकाश वेगळा आहे, चंद्राचा प्रकाश वेगळा आहे. सूर्य पण प्रकाश देतो त्याचा, चंद्रही प्रकाश देतो. पण दोन्ही महत्त्वाचे आहेत. सूर्य वेगळ्या वेळेला प्रकाश देतो, चंद्र वेगळ्या वेळेला प्रकाश देतो. हे लक्षात घ्या. चांगल्याही गोष्टी ठीक आहे आणि वाईटही गोष्टी ठीक आहे. बोला माझ्यासोबत. चांगलंही ठीक आहे, वाईटही ठीक आहे. चांगलंही ठीक आहे, वाईटही ठीक आहे. कारण माझं मन आतून ठीक आहे. कारण माझं मन आतून ठीक आहे. ज्याचं मन ठीक आहे, ज्याचं मन ठीक आहे, त्याचं सर्व नीट आहे. त्याचं सर्व नीट आहे. ज्याचं मन ठीक आहे, ज्याचं मन ठीक आहे, त्याचं सर्व नीट आहे आणि त्याचंच जीवन फिट आहे. कळतंय का? त्याचंच जीवन फिट आहे आणि फिट जीवनाची सत्संग ही जादूची किट आहे. कळतंय का? जादूची किट आहे. आणि हे नसेल तर जीवन सगळं ते म्हणतात ना, विटून गेलं सगळं रे बाबा, आता विटलं रे, तसं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे करायचं ना, पहिल्यांदा काय म्हणायचं, "मी ठीक आहे, मी ठीक आहे." कळतंय का? माझं मन नीट आहे. कळतंय का? काय सांगितलं मी आता?
की प्रॉब्लेम्स आहे ना शिकवण्यासाठी येतात, अडचणी शिकवण्यासाठी येतात, संकटं शिकवण्यासाठी येतात. तुमच्यात किती ताकद आहे, तुमच्यात किती स्ट्राँग आहे. तुम्ही जोपर्यंत वजन उचलत नाही, जोपर्यंत तुमच्या हाताला त्रास होत नाही, तोपर्यंत बॉडी बनणार नाही. जोपर्यंत शरीराला प्रॉब्लेम होणार नाही, तोपर्यंत शरीर फिट होणार नाही. जोपर्यंत जीवनात संकट येणार नाही, तोपर्यंत जीवन जगायचं तुम्ही शिकणार नाही. काय होतं हे कितवं होतंय बोला? नंबर 5. नंबर 6 खूप महत्वाचं जीवनातलं कटू सत्य. काय? दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवायची नाही. मग स्वतःवर विश्वास ठेवायचा. हां, हां, हां. हे खूप महत्वाचं आहे मंडळी. दुसऱ्यांकडून फार अपेक्षा ठेवू नका. गौतम बुद्धांनी सांगितले. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे. मग अपेक्षाच ठेवायची नाही लेकरांकडनं, घरच्याकडनं, सगळ्यांकडनं ठेवायची. अपेक्षा ठेवायची. पण जर त्यांनी पूर्ण केलं नाही, जर ते अपेक्षेला पात्र ठरले नाही, जर अपेक्षेनुसार काही झालं नाही, तर एवढंच लक्षात ठेवायचं मी ठेवली होती अपेक्षा, पण सध्याला जे घडलंय यापेक्षा वेगळं काही घडलेलं नाही. त्याच्यामुळे आता काय करायचं? अपेक्षा ठेवायची नाही. बस स्वतःवरती विश्वास ठेवायचा. त्यानी का नाही केलं? तो असा का वागला? त्यानी तसं का केलं? ह्यानी असं का केलं? त्यानी तसं का केलं? स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सगळे कामं शिकत राहा, आनंदात जगत राहा, एन्जॉय करत राहा, प्रत्येक परिस्थितीत फिट राहा, प्रत्येक परिस्थितीत पुढे जात राहा, प्रत्येक परिस्थितीत आयुष्य एन्जॉय करा. तुम्ही तक्रार करत बसले की तिथेच थांबतात, टेन्शन घेतलं की तिथेच थांबतात, निगेटिव्ह विचार केले की तिथेच थांबतात आणि तिथे थांबला की संपलं. कळतंय का? पुढं जात राहणं सोडायचं नाही. पण ह्या पुढं जाण्यामध्ये जीवनामध्ये खूप लोकांकडनं खूप अपेक्षा ठेवायची नाही, की मी चांगलं काम करायला लागलो की लोकं सपोर्ट करतील. मी सगळ्यांशी चांगलं वागलो की लोकं मला मदतच करतील. मी असं-असं केलं तर मला तसं परतफेड मिळायलाच पाहिजे. काही नाहीये. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा आहे. कुठलीच अपेक्षा कोणाकडनं ठेवायची नाही. आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि आपले कामं करत राहायची. येस मंडळी. अजून एक मंडळी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते म्हणजे नंबर 7. नंबर 7 काय आहे? बघा, पैशाशिवाय कोणी राम-राम करत नाही आणि शक्तीशिवाय कोणी जय हो करत नाही. कळतंय का? पैसे तर आवश्यक आहेच तुम्हाला मिळवणं. पण हे पैसे तुम्हाला असं जर वाटत असेल, की फुकट मिळतील, आपोआप मिळतील, सहज मिळतील आणि मग थोड्या कष्टात मिळतील, तर असं नाही मंडळी. कुठलंही यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप काही करावं लागतं. कुठलंही यश मिळण्यासाठी तुम्हाला दिवस-रात्र मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय, संघर्षाशिवाय, कष्टाशिवाय जे पैसे मिळतात, ते खरं तर पचतही नाही. असेच जर पैसे मिळाले, तर ते तुमच्याकडे राहतही नाही. तुम्हाला वाटतं एकीकडे पैसे आले, पण दुसरीकडे मात्र ते तुमच्याकडनं निघूनही जातात आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने जर पैसे कमवले, तर ते चुकीच्या मार्गासाठीच ते खर्च होतात. त्याच्यामुळे पैसे भरपूर कमवा, पैसे कमवण्यासाठी कष्टही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कटू सत्य हे आहे, लक्षपूर्वक ऐका, 7वं कटू सत्य आहे, की मेहनतीशिवाय पैसा नाही पाहिजे. पैशाशिवाय तुम्हाला जगात किती जरी म्हटलं, तर तो जो लोकांचा रिस्पेक्ट आहे तो मिळत नाही. 2 गोष्टी पाहिजे. एक पैसा पाहिजे, दुसरं नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे. ज्ञानही तुम्हाला रिस्पेक्ट देतं आणि पैसाही रिस्पेक्ट देतो. पण ज्ञानातून पैसे मिळतात, पण पैशातून ज्ञान विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे जो केवळ पैशाच्या पाठीमागे लागतो, त्याला ज्ञान मिळेलच असं नाहीये. ज्ञान प्रत्येक गोष्टीतून घेत राहिलात, याचा अर्थ काय आहे? छोट्या-छोट्या गोष्टीतून तुम्ही शिकत राहिलात, तर ते नॉलेज तुम्हाला कधीच असं होऊ शकत नाही, की ते नॉलेज वाया गेलं. सतत म्हातारं असलं तरी सुद्धा शिकत राहिलं, तर ते ज्ञान कुठे ना कुठेतरी तुम्हाला, केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला जगण्यासाठी मदत करतं, आनंदी ठेवतं. कळतंय का मंडळी? पण कटू सत्य काय आहे? ज्ञान मिळवा, पैसेही मिळवा, पण कटू सत्य आहे, की ते पैसे, ज्ञान याच्यासाठी पाहिजे, की तुमच्या स्वतःसाठी वापरा हो. कळतंय का मंडळी? तुमच्या स्वतःसाठी ते वापरा. एक गोष्ट पक्क लक्षात ठेवा. आहात का? सोबत आहात माझ्या? तुम्ही जे काही कमवलेलं आहे, तुम्ही आणि मी जे काही कमवलेलं आहे ना, एकदा तुमच्या घराकडे बघा, एकदा बघून घ्या आणि मग माझ्याकडे बघा. कमवायचं नाही का? येस 100% कमवायचं. पण तुम्ही जे काही कमवलेलं आहे ना मंडळी, हे सगळंच्या सगळं मी आणि तुम्ही हे अजून 70 वर्षांनी, अंदाजे अजून 70 वर्षांनी आपण जगात नसू. डोक्यात फिट ठेवा. 70 वर्षाच्या नंतर ह्याच घरात दुसरं कोणीतरी राहणार. काही दिवस तुमचा फोटो लागेल. तुमच्या खापर-पंजोबाचा फोटो आहे का इथे तुमच्याकडे? त्यांचं नाव माहिती आहे का? त्यांचं नाव कितीदा घेता तुम्ही? एक दिवस आपलंही नाव कोणीच घेणार नाही. तुम्ही कशासाठी कमवताय? किती कमवताय? ते तुम्ही एन्जॉय करतायत का? हे पक्क लक्षात ठेवा. ज्ञान घ्या,
पैसे कमवा, पण ते एन्जॉय सुद्धा करा. नाहीतर इतकंही कमवून ठेवू नका, नीट ऐका, इतकंही कमवून ठेवू नका, कटू सत्य आहे, तुम्हाला पटो नाही तर न पटो, की तुमच्या पैशाकडे बघून पोरांनी तुम्ही आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टरला बोलवण्याच्या ऐवजी वकिलाला बोलवावं. इतकंही कमवून ठेवू नका. तुम्हाला कदाचित असं वाटेल, पण बऱ्याचदा असं होतं. बाप मेला की तिथेच भांडणं होतात. त्याच्यामुळे अरे कमवून घ्या हो. लेकरंही त्यांचं त्यांचं करतील, त्यांचं त्यांचं शिकतील, त्यांच्यासोबत राहा. पण फार याच्यात अडकू नका. एक ना एक दिवस सगळं सोडून जायचंय. पण हे पॉझिटिव्हली विचार करायचा असतो. येस. काय सांगितलं 7वं सत्य? बोला. काय सांगितलं? की ज्ञान घ्या. आधी ज्ञान घ्या. ज्ञान घेत राहा. पैसेही भरपूर कमवा म्हणजे तुम्ही भौतिक सुद्धा प्रगती करा. पण आधी ते एन्जॉय करायला शिका. येस मंडळी? एन्जॉय करा. त्याच्यानंतर नंबर 8. नंबर 8 हे खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. याच्यातून तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. जे आयुष्यात काहीच करत नाही कुणासाठीच, त्यांना कुणीच काही बोलत नाही आणि जे सर्वांसाठी करतात त्यांनाच बोलतात आणि त्यांनाच नावं ठेवतात. हे डोक्यात फिक्स ठेवून द्या. असं काय? असंच आहे. जे घरात आयुष्यात कधी काही काम करत नाही, असंच पडलेलं नुसतं. त्याला कोणी काही सांगणारही नाही. जे करतात ना त्यालाच अजून 2 कामं जास्त सांगतात आणि पुन्हा त्याच्याकडनं नाही झालं तर त्यालाच बोलतील. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जबाबदारी घेणं हे लोकांसाठी करू नका. तुम्ही जबाबदारी घेतली तर तुम्हाला शिकता येईल. सगळ्यात मेन काय आहे? सगळे लोकं काय म्हणतात? मला पैसे द्या, मला अधिकार द्या आणि मला माझ्यावर विश्वास ठेवा. मग मी जबाबदारी घेईन. एक्झॅक्टली याच्या उलट आहे. नैराश्य केव्हा येतं माहिती का आयुष्यात? आपण आधी अधिकार मागतो, आधी पैसे मागतो आणि आधी म्हणतो विश्वास ठेवा. असं कधीच नसतं. असं कुठेच नसतं. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, तुम्ही जबाबदारी घ्या. तुम्ही जेवढी जबाबदारी घेताल ना मंडळी, तेवढा विरोध होईल, तेवढे बोलणे तुम्हाला बसतील. तेवढं तुम्हाला जितकं तुम्हाला लोकं म्हणतील, की ह्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, पण तितके लोकं तुमच्यावरती विश्वास ठेवतील. आयुष्यात कुठलीच जबाबदारी न घेणाऱ्या माणसावर कोणीच विश्वास ठेवत नाही. जे लोकं जबाबदारी टाळतात आयुष्यात, त्यांच्यासोबत कोणीच नसतं, ते एकटेच असतात. जबाबदारी जर टाळली, तर तात्पुरतं बस "दे रे हरी पलंगावरी" काहीतरी तुम्हाला मिळेल. पण ना तुम्हाला त्याचं समाधान असेल, ना देणाऱ्याला द्यावंसं वाटेल. भीक टाकतो ना आपण एखाद्या भिकाऱ्याच्या त्या कटोरीमध्ये, बस तसं ते असेल. तुमच्या डोळ्यामध्ये ते जे पाहिजे ना, तेज जीवनाचं, ते दिसेल का? नाही दिसणार. त्याच्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा मंडळी. तुम्ही काय सांगितलं हे कटू सत्य. तुम्ही जर जबाबदारी घेतली, तर त्याच्यातून तुमचंच चांगलं होतं. पण जे लोकं काहीच करत नाही, त्या लोकांना कोणी काही बोलत नाही. सचिनजी बरोबर आहे. आणि जे लोकं सर्वांसाठी करतात, त्यालाच लोकं बोलतात. हे लक्षात ठेवा. अजून एक आहे, ज्यांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाही, त्याला कोणी काही बोलणार नाही. पण ज्यांनी तुमच्यासाठीच सगळं काही केलेलं ना, त्यालाच लोकं शिव्या घालतात. हे कटू सत्य आहे मंडळी. हे स्वीकारायचं आणि त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? पुन्हा तेच, की तुमचं करणं, तुमचं देणं हे अपेक्षा न ठेवता द्यायचं. मी एवढं केलं, मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी तुझ्यासाठी एवढं केलं. पुढचा नियमच लक्षात ठेवा. तुम्ही कुणासाठी काय करता, याची जाणीव समोरच्याला असेल, हे डोक्यातून काढून टाका. पोरगं बापाला काय म्हणतं? आम्ही म्हटलो तर करायला. आम्ही म्हटलो तुम्हाला करायला. नसतं करायचं मग. केव्हा म्हणतं? सगळं घेतल्याच्या नंतर बापाचं. कळतंय का मंडळी? त्याच्यामुळे बापाने नाराज व्हायची गरज नाही. त्याच्यामुळे करणाऱ्याने नाराज व्हायची गरज नाही. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. सत्संगातून घ्यायचं ते एकच घेणारं नाही बनायचं, स्वार्थी नाही बनायचं. फुकट मिळालं पाहिजे, फ्री मिळालं पाहिजे, लॉटरी लागली पाहिजे, आपोआप मिळालं पाहिजे, धनलाभ झाला पाहिजे, अचानक पैशाचा पाऊस पडला पाहिजे. असं कधी होत नसतं. हे पक्क लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे डोक्यात आहे. का हा प्रश्न नाही विचारायचा. जे सर्वांसाठी करतात, सगळे त्यालाच बोलत असतात. जे काही कोणासाठी करत नाही, काम टाळताना त्याला कुणी बोलत नाही. का बरं असं आहे? जगाचा नियम आहे. नाही मग ते बोलतात म्हणून मी करणार नाही. मग पुन्हा तेच, की तुम्ही त्यांच्यासारखं होऊ लागले ना. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. लाकडाचा स्वभाव काय आहे? जळणं.
पण त्याच लाकडामध्ये चंदनाचा स्वभाव काय आहे? सुगंध देणं. बरोबर आहे की नाही? त्याच लाकडामध्ये जर साधं आपलं गिलिरशिड्याचं झाड असेल, लगेच तुटून जाणं. पण त्याच लाकडात सागाचं झाड असेल, तर वर्षानुवर्ष राहणं. बरोबर आहे. आपण सगळेजण एकाच परमेश्वरापासून बनलेलो आहोत. पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. आता सर्वांसाठी झिजणारं चंदन बनायचं का दुसऱ्याला जाळणारं लाकूड बनायचं, हे तुम्ही बघा. पण जेव्हा तुम्ही म्हणता, की मी दुसऱ्याला जाळणारं लाकूड बनेल, पहिल्यांदा जळावं तुम्हाला लागणार. लाकूड तर शिल्लक राहणार नाहीच आणि ज्याला जाळतात तेही शिल्लक राहणार. जेव्हा तुमच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार येतो मंडळी, हे 100% सत्य आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह विचार येतो, तुम्ही नकारात्मक विचार करता, तेव्हा तुमची एनर्जी तुम्ही कमी करता. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी ते खेडेगावात म्हणतात, करडीचं मूळ दिलं नाही, की तुम्ही चांगले कामं करा. तुम्हाला कोणी म्हटलं नाही चांगली कामं करा आणि सर्वांसाठी करा. तुम्ही करतायत नीट ऐका, हा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही करतायत हा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही जी जबाबदारी घेतली, तुम्ही जे काही केलं, तुम्ही जे काही करत आहात, त्याला कुणी काय म्हणावं आणि कुणी ओळखावं किंवा नाही ओळखावं, हे ज्याच्या त्याच्या काय म्हणतो आपण नियतीनुसार असतं. नियत म्हणतो, नियती नाही, नियतनुसार असतं. संस्कारानुसार असतं. तुम्ही काय करतात याच्यातून तुमचे संस्कार दिसत असतात. तुम्ही काय बोलतात याच्यातून तुमचे संस्कार दिसत असतात. समजतंय मंडळी? त्याच्यामुळे याच्यातून तुमचा स्वभाव दिसत असतो. त्याच्यामुळे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि जर तुम्ही म्हटलं, की असंच जर माऊली हा कटू सत्य जीवनाचं, की जे करतात त्यालाच बोलतात. मग मी करणारच नाही. मग तुमची प्रगतीच होणार नाही. तुम्ही जितकं दुसऱ्यांना जास्त देण्याचा प्रयत्न करताल, तितकी जास्त परमेश्वर तुम्हाला शक्ती देत असतो. तुम्ही जितकं फक्त स्वतःचा विचार करताल, तितके आजार आणि रोग तो देत असतो तुम्हाला. कळतंय का? याच मंडळीसोबत हा जीवनाचा दृष्टिकोन व्यापक ठेवा. विनाकारण देत राहा. शेवटपर्यंत देत राहा, देत राहा. बस काही घ्यायचं नाही त्या झाडांसारखं. जसं सेम ज्या झाडाला फळं लागतात, त्याच झाडाला लोकं दगड मारतात. बरोबर आहे? सेम असंच आहे. जो करतो त्यालाच बोलणे खावे लागतात. जे काहीच करत नाही त्याला कोणी बोलत नाही. असं का आहे? असंच आहे. मग मी करणार नाही. मग बन तसंच बिनकामाचं. बिनकामाचा बनून मेल्यापेक्षा आयुष्यात असंच आला आणि गेला याचं योगदान काय जगासाठी? काहीच नाही. याच्यापेक्षा काहीतरी असं जगासाठी करा. एक सावित्रीबाई फुले होऊन गेल्या. आज सगळ्या ताई शिकतायत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. आज सगळ्या वंचितांना न्याय मिळाला. एक छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आज प्रत्येकाला हिंमत, ताकद आणि स्वधर्माचं पालन करता आलं. एक भगवान श्रीकृष्ण या मानवी देहात आले आणि भगवद्गीतेचं ज्ञान मिळालं. एक तुकाराम महाराज येऊन गेले आणि गाथा देऊन गेले. तुम्ही जगाला काय देऊन जातात? विचार करा. नंबर 9 खूप महत्वाचे कटू सत्य. नंबर 9 जे आवडतं ते प्राप्त करा. नाहीतर जे प्राप्त झालं ते आवडून घ्या. हे खूप महत्वाचं आहे मंडळी. काय सांगितलं मी? बोला. जे आवडतं ते प्राप्त करा आणि जे काही प्राप्त झालं ते आवडून घ्या. बस खूप महत्वाचं. काय हवंय लाईफमध्ये? प्रयत्न करा. 100% द्या. सोडू नका. आनंदी राहा. अजून 100% द्या. पूर्ण 1001% त्याच्यासाठी झटा. पण एवढं सगळं करून सुद्धा जर तुम्हाला ते नाही मिळालं, तर जे मिळालं, जे तुमच्याकडे आहे ते आवडून घ्या. तुम्ही जर आता ह्या सगळ्या जीवनात नाराज राहिलात, तुम्ही जर तोंड उतरून राहिलात, तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत राहिलात, तुम्ही जर टेन्शन घेत राहिलात, तर मंडळी हेही गेलं, तेही गेलं, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती दुपटणं राहील. आयुष्यात काहीच मिळणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, फुकट काहीच मिळत नसतं. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला हवी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं 100% द्यावं लागतं, कष्ट करावे लागतात. रात्रीचा दिवस करावा लागतो. पूर्ण 100% तुम्हाला झोकून द्यावं लागतं. जे आवडतं ते प्राप्त करण्यासाठी. पण एवढं करून सुद्धा नाही मिळालं, तर काय म्हणायचं? जे आज माझ्याकडे आहे, मी समाधानी आहे. एकदा बोला बरं. बोला माझ्यासोबत, की मला जे हवं आहे, त्यासाठी मी 100% देईल. पण जे मला नाही मिळालं, त्याच्यातही आत्ता जे माझ्याकडे आहे ना, मी समाधानी आहे. का बरं? आपण प्रयत्न केले ना, बस.
असमाधानी माणसं निगेटिव्ह एनर्जी खेचतात आणि समाधानी माणसांच्या चेहऱ्यावरती आपोआप एक स्माईल असते. येस मंडळी. आणि 10वं कटू सत्य. खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. 10वं कटू सत्य. येस. बोलताय माझ्यासोबत? 10वं कटू सत्य काय आहे? उद्या कधीच येणार नाही आणि आज कधीच जाणार नाही. काय आहे? उद्या कधीच येणार नाही आणि आज कधीच जाणार नाही. मी उद्या खुश होईल. मी उद्या बदलेल. मी उद्या चेंज होईल. मी उद्या असं करेल. मी उद्या तसं करेल. कधीच शक्य नाही. उद्या कधीच येत नसतो. मी काय सांगितलं? उद्या कधीच येणार नाही आणि आज कधीच जाणार नाही. आज, आत्ता, सध्याला जी परिस्थिती आहे, असं नव्हतं व्हायला पाहिजे. हे नको होतं मला. हे असं नाही पाहिजे होतं. ह्याने असं वागायला नको होतं. त्याने ते करायला नको होतं. आज हे तुम्हाला ते भोगावंच लागणार. डोक्यात पक्क ठेवा 10वं कटू सत्य. आजमध्ये जगा. जर आजमध्येही जगले नाही, तर उद्याही जगू शकणार नाही. आज जे आहे एक्सेप्ट करा. हे पक्क ठरवा. मी कुठलीही परिस्थिती असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आनंदीच राहणार आहे. कारण माझा आनंद परिस्थितीवरती, घटनेवर, व्यक्तींवरती नाहीये. माझा आनंद माझ्या स्वभावात आहे. माझं मूळ स्वरूप आहे. मी खुश राहील, मी आनंदी राहील, मी एन्जॉय करेल आयुष्य. हे आहे 10वं कटू सत्य. त्यांचे लोकं म्हणतात, की उद्या करू, उद्या, 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 उद्या. उद्या कधीच येत नाही मंडळी. हे लक्षात ठेवा. काय सांगितलं मी? उद्या कधीच येणार नाही आणि आज कधीच जाणार नाही. आज जे होतंय मंडळी, आज आत्ता जे आहे ना, हा जो टाईम पिरियड आहे, हा जाणार नाही. आत्ता. आत्ता हे भोगावं लागणार आहे तुम्हाला. आत्ता हे होणारच आहे. आत्ता हे घडणारच आहे. त्याच्यामुळे जे समोर आहे त्याचा आनंदाने स्वीकार. जे घडलंच नाही त्याची चिंताच नाही. आणि जे घडून गेलंय त्याचा विचार नाही. आजमध्ये, या क्षणात जगा. जीवनाचे हे 10 कटू सत्य आहेत. या सत्यांना जर स्वीकारलं, तर पटकन पुढे जाताल. कुठं अडकून पडणार नाही. गाडी पंक्चर होणार नाही तुमची आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय करताय. येस मंडळी. तर या सत्यांना स्वीकारून पुढे जात राहा, खुश राहा. कुठल्याच गोष्टीचे टेन्शन घेऊ नका. नेहमी हसत राहा, नेहमी आनंदी राहा, नेहमी उत्साही राहा, नेहमी पॉझिटिव्ह काहीतरी विचार करत राहा. कोणी कसंही व्हावं. आपण मस्त वागायचं, आनंदी राहायचं, खुश राहायचं, एन्जॉय करायचं. ये जिंदगी ना मिले दोबारा. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा मला.